शिवाजी महाराजांचा हर हर छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर नाही कोणाच्या बापाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा साहेब एकदम संयमी प्रयत्न करू नका. एकच दिवस नाही, 365 दिवस आहेत. आम्ही शांतीने जातोय सर, एकदम शांततेने जातोय. आमच्या सर्वांच्या हक्काची लढाई आहे. आम्ही असं एवढं म्हणजे मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही कुठलाही गदारोळ करणार नाही. आम्ही कुठल्याही कोणाच्या भावना दुखावणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांच्या हक्काचा महाराजांच्या हक्काचा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान घेतला जाणार नाही. मीराबाईंनी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मीराबाईंनी आमच्या हक्काचं महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. महाराष्ट्राच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा महाराष्ट्राच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब ड्रायव्हर कुठे हिच्यात बसवा हिच्यात बसवा हिच्यात थांबा बसा चला चला बसा. जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा विजय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे तुमचं आमचं नातं का जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं का जय जिजाऊ जय शिवराय आम्हाला पकडलंय आम्ही आमच्या
हक्कासाठी आमच्या न्यायासाठी लढतोय म्हणून, परंतु ही सरकार आमच्या मराठी भाषेसाठी या मातृभूमीसाठी आम्ही लढतो म्हणून आम्हाला पकडले. वीणा भाईंदर शहरामध्ये मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि सर्व राजकीय नेते, सामाजिक पक्ष, सर्व मंडळे यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या अस्मितेसाठी हा लढा होता. खरं तर हे आंदोलन दाबण्यात आलेला हा मोर्चा होता, मराठी माणसाच्या अस्मितेचा मोर्चा होता. हा मोर्चा संपूर्णपणे पोलीस बळ लावून दाबण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्याने वारंवार मराठी भाषिकांवरती, मराठी माणसांवरती अन्याय करत आहे. एकही प्रशासकीय यंत्रणा या मराठी माणसाला सहकार्याचं सोडून मराठी माणसावरती अन्याय करत आहे. मराठी माणसाला आपला अधिकार मांडण्याचा अधिकार सुद्धा नाही आहे का महाराष्ट्रामध्ये, असा प्रश्न मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून विचारला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाही चालणार, दादागिरी नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार, दादागिरी नाही चालणार. छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, मराठी आमच्या हक्काची आहे, नाही कोणाच्या बापाची, मराठी आमच्या हक्काची आहे, नाही कोणाच्या बापाची, महाराष्ट्र आमच्या हक्काचा. मराठी भाषेला राजकीय सोड करू नका, महत्वाचं आहे ते. इकडे दाखवा, इकडे त्यांना सोडून द्या, आपलं काम करा इकडे. मराठी हा राजकीय विषय नसून हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा विषय आहे. लक्षात घ्या, मराठी हा कोणता राजकीय विषय नाहीये, हा सर्व महाराष्ट्रातील मराठी जनतेचा विषय आहे. एवढी महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, नाही चालणार, नाही चालणार, दादागिरी नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार. दादागिरी नाही चालणार. जय शिवाजी. हर 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 जय शिवाजी. हर हर हे मराठी जिजाऊ जय शिवराय. थांबा 2 मिनिटं. आपण या सर्व मराठी बांधव या ठिकाणी आपला आवाज, आपली भावना प्रकट करण्यासाठी एक शांतताप्रिय असा मोर्चा काढणार होतो. मात्र आपल्या मोर्चाला कशा प्रकारे हे राज्य सरकार, मी तर म्हणतो हे कपटी आणि क्रूर अशा त्या मोरारजी देसाईचं सरकार आहे, ज्यांनी आपल्या बांधवांवरती या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गोळ्या झाडल्या. त्या मोरारजी देसाईचं हे सरकार आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज दिवसभर या ठिकाणी एकत्र येत राहणार आणि आपला आवाज या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचवणार. हे मीराबाई तर आमच्या हक्काचं आहे. अरे बघताय काय, सामील व्हा, बघताय काय, सामील व्हा. अरे तुमची मराठी अस्मिता मेली काय, मेली काय, मेली काय. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. तुमच्या गाडीनं तरी आम्हाला मोर्चाच्या ठिकाणी फिरवा, तुमच्या गाडीतून तरी मोर्चाच्या ठिकाणी फिरवा ना आम्हाला. ते पण नाही करणार, ते एवढे बांधले गेलेले आहेत. नाही बांधले एवढे करू शकत. वीणा भाईंदर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून परप्रांतीय आणि मराठी असा वाद हा मराठी माणसाने पेटवलेला नाहीये, हा वाद पेटवलेला आहे स्थानिक मारवाडी समाजाने पेटवलेला आहे, एका स्थानिक आमदाराने पेटवलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातला मराठी माणूस हा सर्वांना सामावून घेण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज. आवाज राजकीय मंत्री करत आहेत. माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की मराठी भाषेबद्दल जर कुणी अपशब्द काढला तर काय मराठी माणसाने आवाज उचलायचा नाही का, असा प्रश्न आम्ही या प्रशासकीय व्यवस्थेला विचारतो. मला अजून एक या ठिकाणी अतिशय नम्रपणे व्यक्त करायचं आहे की जर या मारवाडी गुजरात्यांना 1-2 झापड मारल्या तर हे लोक रस्त्यावर उतरून हजारोंच्या संख्येने मोर्चे काढतात. मग आम्ही करायचं काय ज्यावेळेस आमच्या बांधवांवरती 105 हुतात्म्याने आपल्या छातीवर गोळ्या खाल्ल्या? अशा परिस्थितीत आम्ही करायचं काय? आम्ही हा महाराष्ट्र आमच्या
अनेक हुतात्म्यांनी आपलं प्राणाचं बलिदान आम्हाला करून दिलेलं आहे आणि हे आम्ही बलिदान कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. जेव्हा जेव्हा मराठी भाषेचा आणि मराठी अस्मितेचा विषय येईल तेव्हा तेव्हा आम्ही असंच रस्त्यावर उतरत राहणार. मग आम्हाला किती पण केसेस पडू द्या आणि अटक होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय शिवाजी! जय शिवाजी! राजकीय व्यवस्थेचं जर म्हणणं असेल मराठी तरी आमची मागणी व्यर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मीराबाई दराच्या हक्काचा महाराष्ट्राच्या बापाचा मराठी माणसाचा आवाज या महाराष्ट्रामध्ये या मीराबाईंदर शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात दाबला जातोय. या सातत्याने होणाऱ्या घटनेकडे ही प्रशासकीय व्यवस्था कोणत्या पद्धतीने बघते हेच आम्हाला सर्वसामान्य जनतेला पाहायचं आहे. का जर तुडवली जाते हे का होत आहे? प्रशासकीय धोरण चांगल्या पद्धतीचं का होत नाही? का यांच्यावरती कारवाई केली जात नाही? कोणीही उठतंय, कोणी काही बोलतंय. अरे मराठी आमची जागतिक भाषा आहे, ज्ञान भाषा आहे. जर तुम्ही आम्ही मायभाषेसंदर्भात जर वाटेल ते बोलाल तर तुमच्या कानपाडातच पडेल. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मीराबाईंदर शहरातले सर्व राजकीय नेते, सर्व मंडळे, सर्व सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मायभाषेचा सन्मान हा केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हर 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 महाराष्ट्र आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा नाही चालणार नाही चालणार नाही चालणार नाही चालणार. अजून एक राऊंड मारा जरा बरं होईल. काय दिवस आलेत ना आपल्या राजा आपल्याला बोलता येत नाही. काहीला ते पहिलं का बरे दंगल सगळं करून जातात. हो सकाळी मिळालो स्टेशनला एक भैया होता, त्याकडे लायसन नव्हतं, बॅच नव्हतं, बॅच फक्त होता. गुंड तुम्हाला सांगतो ह्याचं सर्व कारण हे आपले नालायक राजकारणी आहे. कारण जे मराठी अस्मितेसाठी रडतात, जे मराठी अस्मितेसाठी रस्त्यावर उतरतात त्यांना हे नालायक गुंड बोलतात. अरे आम्ही गुंडच आहोत जेव्हा जेव्हा वेळ, कारण तुम्ही सर्व शंड आहात म्हणून आम्ही गुंड आहोत. लक्षात घ्या, या मीराबाईंदर शहराचे स्थानिक आमदार कुठे आहेत आम्हाला असा प्रश्न पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा अरे मीराबाई दराच्या हक्काचा मीराबाई दराच्या हक्काचा हर हर छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा योग्य त्या पद्धतीने न्याय मिळाला नाही. मराठी भाषेला न्याय मिळावा याकरिता महाराष्ट्रातली तमाम जनता तुम्हाला पाहत आहे. वेळोवेळी मराठी भाषेचा अपमान केला जात आहे, मराठी भाषेला पायदळी तुडवलं जात आहे. महाराष्ट्रातली जनता सर्व बघते, तुमची नाटकं सर्व बघते. लक्षात ठेवा, मीराबाईंदर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मीराबाईंदर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मीराबाईंदर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा मीराबाईंदर आमच्या शेडक्यांना सांगा तिकडे नाही कुणाच्या बापाचा शेडक्यांचा फोन आला, शेडक्यांना फोन करा त्यावेळी इकडे या म्हणून. कुठल्या चौकीला घेऊन चालले ते? काश्मीर आला. काश्मीर